आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण। अजित पवारांना मात्र निमंत्रण देणार नाही, गोपीचंद पडळकरांची माहिती। माननीय देवाभाऊ आहेत, एकनाथ शिंदे साहेबांना मी या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहे। सांस्कृतिक मंत्री महोदयांना बोलवणार आहे आणि बाकीची काही असतील मंडळी त्यांना मी त्या वेळेस निमंत्रण देऊ, नाही बोलवणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचे साताऱ्यातील दरेगावात आगमन, घरगुती कार्यक्रमासाठी शिंदे 4 दिवस दरेगावात मुक्काम करणार। आज हे महाशय गावाला गेलेत। महाराष्ट्राला पौर्णिमा अमावस्या आली की भीती वाटते, कुणाचा वक्रा कापणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगाव मुक्कामावरून संजय राऊतांची टीका। महाशय परत गावाला गेलेले, मला आता भीती वाटते। आज पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, काय आहे, कोणाचा आता जाणार आहे, कोणाचा बकरा कापणार आहे? संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना, कुत्रा चावल्याचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवायला हवा। अमोल मिटकरी यांची संभाजी भिडेंवर खोचक टीका। दारात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकायचा असतो, बहुतेक भिडे गुरुजी विसरले असतील, मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा खोचक टोला। अमरावतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बॅनर झळकले, शिंदे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, बॅनरवर उल्लेख। कार्यक्रमात फेरबदल होतो तेव्हा ठरवून फेरबदल केला जातो। चैत्यभूमीवरील कार्यक्रमाबाबत सर्वांनी मिळून ठरवलं होतं, त्यात कोणतंही नाराजी नाट्य नव्हतं, संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण। वाघ्या कुत्र्याचा स्मारकाजवळ बंदोबस्त वाढवण्याची गरज, गोपीचंद पडळकरांची मागणी। तर शरद पवारांकडे आता फावला वेळ, त्यांनी स्वतःला हवा तसा इतिहास लिहावा, पडळकरांचा पवारांवरही निशाणा। वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस, केंद्र सरकार 2 आठवड्यात आपलं म्हणणं मांडणार, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची सुप्रीम कोर्टात माहिती।